Hello dear students, we are learning Science and Technology Part 1. From today we are going to start the second lesson from Science first, that is periodic classification of elements. The first point is classification of elements. The arranging of elements into different groups systematically on the basis of the similarities in their properties is called classification of elements. क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स म्हणजे काय, तर जे काही एलिमेंट्स आहेत त्याचं अरेंजमेंट करायची वेगवेगळ्या ग्रुपमध्ये की ज्या ग्रुपमधील एलिमेंटच्या प्रॉपर्टीज सेम असतील. द क्लासिफिकेशन ऑफ सिमिलर एलिमेंट्स इंटू ग्रुप्स मेक्स द स्टडी ऑफ एलिमेंट्स इझियर. मग का अरेंजमेंट करायची अशी, जेणेकरून स्टडी करताना तुम्हाला हेल्प होईल. देअर आर अबाउट 118 डिफरंट एलिमेंट्स नोन सो फार. आत्तापर्यंत जवळजवळ 118 एलिमेंट्स माहिती आहेत किंवा शोध लागलेला आहे. अर्ली अटेम्प्ट्स ॲट क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. द अर्लिएस्ट अटेम्प्ट टू क्लासिफाय एलिमेंट्स वॉज ग्रुपिंग इन टू द नोन एलिमेंट्स अबाउट 30 एलिमेंट्स इन टू 2 ग्रुप्स कॉल्ड मेटल्स अँड नॉन मेटल्स. जेव्हा पहिल्यांदा क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट करायचं ठरलं तेव्हा जवळजवळ 30 एलिमेंट्स वेल नाउन होते आणि त्यांचं क्लासिफिकेशन 2 ग्रुपमध्ये केलं होतं, मेटल्स अँड नॉन मेटल्स. तुम्ही 8वीमध्ये शिकला आहात. द डिफेक्ट in this classification was that it had no place for metalloids. Metalloids means what? Elements which have properties of both metals and non-metals which were discovered later. मग ही जी क्लासिफिकेशनची पद्धती आहे त्याचा जो डिफेक्ट होता तो असा होता की याच्यामध्ये मेटॉलॉइड्सला जागा नव्हती. मेटॉलॉइड्स म्हणजे काय, तर असे एलिमेंट्स विच हॅविंग बोथ ऑफ प्रॉपर्टीज मेटल्स अँड नॉन मेटल्स. ना सेकंड वन इज अ डोबेरायनर्स ट्रायड्स. डोबेरायन नावाचा एक शास्त्रज्ञ होता, त्यांनी एलिमेंटचं क्लासिफिकेशन केलं होतं, ते आता आपण पाहणार आहोत. डोबेरायनर्स क्लासिफाईड एलिमेंट्स इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस इन टू ग्रुप्स ऑफ 3 एलिमेंट्स कॉल्ड ट्रायड्स. Now what is meant by atomic mass? You have learned about it, atomic mass and atomic mass number, right? Atomic mass means what? Number of protons plus number of neutron is nothing but the atomic mass, while atomic number means what? Number of protons, right? So Dobereiner classified all elements in an increasing order of their atomic masses into groups of 3 elements. In each triad, the atomic mass of the middle element was approximately equal to the average atomic mass of the other 2 elements. डोबेरायनरनी काय केलं, 3 एलिमेंटचा ग्रुप केला. असा ग्रुप केला की ज्याचे ॲटॉमिक मासेस हे इन्क्रीजिंग ऑर्डरनं लावले आणि शिवाय त्यातला जो मिडल एलिमेंट होता त्याचा ॲटॉमिक मास हे उरलेल्या 2 एलिमेंटच्या ॲटॉमिक मासच्या ॲव्हरेज एवढं असणार आहे. पहा, इथं काही एक्झाम्पल दिलेली आहेत. तुमच्या सिलेबसमधून हा जो हे 2 जे आहेत ते रिड्यूस केलेले आहेत, फक्त हा तुम्हाला एक्झामला विचारू शकतील. हे यावर्षीसाठी रिड्यूस केलेले आहेत. तर फर्स्ट जे ट्रायड होतं डोबेरायनरनं दिलेलं त्याच्यामध्ये घेतलेले 3 एलिमेंट आहेत, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. नाव ॲटॉमिक मास ऑफ लिथियम इज 6.9, atomic mass of sodium is 23 and atomic mass of potassium is 39. Average atomic mass of first and third element. आता फर्स्ट आणि थर्ड एलिमेंटचं जर ॲटॉमिक मास ॲव्हरेज काढलं, ॲव्हरेज म्हणजे काय, दोघांची सम करायची डिवाइड बाय 2, तर ते 22.95 येते. म्हणजे इट इज ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू द ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट. ओके, पहा, सी here atomic mass of lithium is about 7, atomic mass of potassium is about 39. If you add these two, 1 divided by 2, then we get 23, which is the atomic mass of middle one. समजलं तुम्हाला? डोबेरायनर्स ट्रायड म्हणजे काय, असे 3 एलिमेंट ज्यांचे ॲटॉमिक मास हे इन्क्रीजिंग ऑर्डरने. फर्स्ट वन काय, द ॲटॉमिक मास ऑफ दॅट 3 एलिमेंट्स आर इन इन्क्रीजिंग ऑर्डर, अँड सेकंड वन द ॲव्हरेज ऑफ दॅट 2 atomic masses is equal to the middle one. Okay, now हे जे ट्रायड काढलं डोबेरायनर्सने त्याला काही लिमिटेशन्स होती. ते लिमिटेशन्स काय होती पहा. द डिफेक्ट इन दिस क्लासिफिकेशन वॉज दॅट ऑल द नोन एलिमेंट्स कुड नॉट बी करेक्टली अरेंज्ड इन टू ट्रायड्स. जेवढे काही एलिमेंट्स त्यांचा तेव्हा शोध लागला होता तेवढे सगळेच या ट्रायड्समध्ये बसू शकले नाहीत. अदर ट्रायड्स कुड नॉट ओबे डोबेरायनर्स रूल. आणि जे काही बाकीचे ट्रायड्स शोधून काढले गेले ते डोबेरायनरचे रूल फॉलो करत नव्हते. हे झाले त्याचे लिमिटेशन्स. मग नेक्स्ट एक जे शास्त्रज्ञ होते न्यूलँड्स नावाचे, त्यांनी
क्लासिफिकेशन केलं ते आता आपण पाहूया. त्याला म्हणतात न्यूलँड्स ऑक्टेव्स. Newland classified the elements in the increasing order of their atomic masses into groups of 8 elements called octaves, like the notes of a music. Now notes of a music म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? सा रे ग म प ध नी सा, परत सा येतो, बरोबर आहे. त्याला काय म्हणतो आपण? सूर म्हणतो ना. तर त्याच्याप्रमाणे न्यूलँड्स नावाच्या शास्त्रज्ञांनी हे जे इलेमेंट आहेत ते क्लासिफाईड केले 8 इलेमेंट्स एका ग्रुपमध्ये घेऊन, आणि त्यांचंसुद्धा ॲटॉमिक मास जे होतं ते इन्क्रीजिंग ऑर्डरने लावलं होतं. ही फाउंड दॅट वेन द एलिमेंट्स वेर अरेंज्ड इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस इन टू ऑक्टेव्स, देन देअर वॉज अ सिमिलॅरिटी ऑफ प्रॉपर्टीज इन एव्हरी 8th इलेमेंट. या शास्त्रज्ञांनी काय सांगितलं? जर ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनी जर 8 इलेमेंट लावले तर एव्हरी 8th इलेमेंट हॅविंग अ प्रॉपर्टी सिमिलर टू द फर्स्ट वन. मीन्स वॉट? सी हिअर, this one is a first, second, third, 4, 5, 6, 7. Okay, this one is a 8. According to Newlands, the properties of this hydrogen and this fluorine having a same properties. Now which properties they having same? So see, some features of Newland's table or limitations. See, first one, he could arrange elements only up to calcium out of total 56 elements known. म्हणजे जेव्हा न्यूलँड्सनी त्याची अरेंजमेंट पुट आउट केली तेव्हा टोटल 56 इलेमेंट्स वेल नॉन होते. ठीक आहे. त्याच्यापैकी फक्त कॅल्शियमपर्यंतचे जे इलेमेंट्स आहेत त्यांचेच अरेंजमेंट तो करू शकला. ऑल द नोन एलिमेंट्स अँड एलिमेंट्स डिस्कवर्ड लॅटर कुड नॉट बी करेक्टली अरेंज इन टू ऑक्टेव्स. दॅट इज आफ्टर कॅल्शियम एव्हरी 8th एलिमेंट डिड नॉट पॉझेसेस प्रॉपर्टी सिमिलर टू दॅट ऑफ दी फर्स्ट. काय सांगितलं की कॅल्शियम नंतरचे जे काही इलेमेंट होते ते जर या ऑक्टेव्समध्ये मांडले गेले तर त्याच्या प्रॉपर्टी सिमिलर येत नव्हत्या. At the time of Newlands, only 56 elements were known, but later several elements were discovered. This periodic table did not include inert, that is noble gases, because they were not discovered. आता हा जो periodic table आहे त्याच्यामध्ये noble gases नाही आहेत because they were not discovered that time. Some elements having different properties were placed in some same rows like cobalt and nickel having different properties are placed along with fluorine, chlorine and bromine. See, इथं काय झालं? इथं कोबाल्ट आणि निकेलला डिफरंट प्रॉपर्टीज असतात पण त्या क्लोरीनच्या बरोबर प्लेस आउट केल्या गेल्या होत्या. अँड नेक्स्ट वन, आयरन हॅव्हिंग प्रॉपर्टी सिमिलर टू कोबाल्ट अँड निकेल आर प्लेस्ड इन डिफरंट रोज. हा जो आयरन आहे या आयरनच्या प्रॉपर्टीज सिमिलर असतात कोबाल्ट आणि निकेलच्या, पण त्यांना ऑक्सिजन बरोबर प्लेस केलं गेलं. So these are some features or limitations of Newland's table. Now third scientist, that is Mendeleev, put out periodic law. Now what is Mendeleev's periodic law? Mendeleev's periodic law states that the properties of elements are periodic functions of their atomic masses. काय आहे periodic law? The properties of elements are periodic functions of their atomic masses. Now what is Mendeleev's periodic table? Mendeleev classified elements in the increasing order of their atomic masses and similarities in their properties. मेंडेलिव्हनी सुद्धा काय केलं तर जे काही इलेमेंट्स होते ते त्याच्या ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनी पुट आउट केले अँड देर हॅव्हिंग सिमिलर प्रॉपर्टीज. द फॉर्म्युली ऑफ द ऑक्साइड्स अँड हायड्राइड्स फ्रॉम बाय द एलिमेंट्स वॉज ऑल्सो द बेसिस फॉर द क्लासिफिकेशन ऑफ द एलिमेंट्स. आता जे काही इलेमेंट्स आहेत त्यांचे ऑक्साइड्स किंवा हायड्राइड्स फॉर्म होतात आणि त्यांचा फॉर्म्युला हा सेम फॉर्म्युल्याचे एलिमेंट्स एका सेम रोमध्ये प्लेस केले गेले. मेन फीचर्स ऑफ मेंडल्स पिरियॉडिक टेबल. इट हॅज 7 हॉरिझॉन्टल रोज कॉल्ड पिरियड्स अँड आर नंबर्ड ॲज 1 to 7. फर्स्ट वन, इट हॅव्हिंग अ 7 vertical rows. See, 1 2 3 4 5 6 7 vertical rows आणि या vertical rowsला periods असं म्हणतात. ओके,
see that vertical rows are known as a periods. It has a 8 horizontal rows ला periods म्हणतात. त्यानंतर it has a 8 vertical columns called group. See, it having a 8 vertical columns like this. 1 2 3 4 5 6 7 8 आणि याला म्हणतात groups. Number from 1 to 8. The groups 1 to 7 had 2 subgroups called A subgroup and B subgroup. Group 8 had 3 rows of elements. Properties of elements in a particular period show regular graduation from left to right. म्हणजे एखादा कोणताही पिरियड तुम्ही कन्सिडर केला, सपोज हा जर पिरियड तुम्ही कन्सिडर केला तर याच्यामध्ये ह्या ज्या हॉरिझॉन्टल रोमधले जे एलिमेंट्स आहेत दे हॅविंग अ सेम or particular properties, okay, and it goes on graduate from left to right. Elements having similar properties were placed in the same group. Properties which having a similar elements having a similar properties were placed in the same group. There are some spaces left vacant in the table to accommodate the elements to be discovered in future. This one is a very important. मेंडेलिव्हनी काय केलं तर त्याची जी ही पिरियॉडिक टेबल होता त्याच्यामध्ये काही जागा ब्लँक ठेवल्या जेणेकरून तिथं नवीन जर एलिमेंट काही शोधले तर ते पुट आउट करता येतील. देन नेक्स्ट वन, मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. He was the first to classify all the known elements successfully on a more fundamental basis of their atomic masses and properties. Spaces were left vacant to accommodate the elements to be discovered in the future. This one is a very important merit. Then it could predict the properties of the elements which help in the discovery of new elements. And the inert gas elements discovered later could be placed in a separate group without disturbing the element. हा जो मेंडेलिव्हचा जो पिरियॉडिक टेबल आहे त्याच्यामध्ये इनर्ट गॅसेसला जागा नव्हती, पण मेंडेलिव्हनं काय केलं, इनर्ट गॅसेससाठी एक स्पेशल सेपरेट ग्रुप बनवला आणि जो मेन टेबल होता तो डिस्टर्ब केला नाही. ते मेरिट्स आहेत. आता पहा, मेंडेलिव्हनं काय केलं होतं की सम स्पेसेस लेफ्ट व्हॅकंट फॉर न्यूली अकोमोडेड एलिमेंट्स. तर ते जे स्पेसेस होते त्यांना त्याने नाव दिलं होतं प्रेडिक्टेड एलिमेंट इका बोरॉन. आणि ॲक्च्युली तो एलिमेंट डिस्कवर झाल्यावर त्याचं नाव होतं स्कॅन्डियम. देन इका ॲल्युमिनियम त्याचं नाव आहे गॅलिनियम. आणि इका सिलिकॉन विच इज नोन ॲज अ जर्मेनियम. देन डिफेक्ट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. जसे त्याचे काहीतरी मेरिट्स होते तसे त्याचे डिफेक्ट्स पण होते. Some elements are not arranged in the increasing order of their atomic masses. For example, cobalt is placed before nickel, titanium is placed before iodine, etc. Position of hydrogen is not clear because it shows properties similar to metals as well as non-metals. हे जे मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल होता त्याच्यामध्ये हायड्रोजनची पोझिशन होती ती क्लिअर नव्हती कारण हायड्रोजन मेटल्स आणि नॉन मेटल्स दोघांच्याही प्रॉपर्टीज दाखवतो. सम एलिमेंट्स प्लेस्ड इन द सेम सब ग्रुप हॅड डिफरंट प्रॉपर्टीज. फॉर एक्झाम्पल, मँगनीज इज प्लेस्ड विथ हॅलोजन्स विच टोटली डिफर इन द प्रॉपर्टीज. इथं काय केलं होतं, मँगनीजला हॅलोजनच्या ग्रुपमध्ये टाकलं होतं. इथं तो रो आलेला नाही आहे, तुमच्या बुकमध्ये आहे बघा. which shows different properties than others one. Okay, then the position of isotopes of elements is not clear. आता आयसोटोप म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. आयसोटोप means what? Isotopes means elements which having a same number of proton but different number of neutrons. Now you know that atomic mass means what? Protons plus neutrons, right? For example, isotope of carbon are C12, C13 and C14. In case of C12 there are 6 protons and 6 neutrons, but in case of C13 there are 6 protons and 7 neutrons, and in case of C14 there are 6 protons and 8 neutrons. Means what? Here protons are same but neutrons are changing, number of neutrons are changing while their atomic number is same 6. Okay, so these are known as isotopes. So this type of isotopes having a no any position in case of Mendeleev's periodic table. And the next one is a